नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रामसेवक भरती असेल की तलाठी भरती असेल इत्यादी सरळ सेवेसाठी म्हणजे कंबाईनचा सुद्धा पेपर असेल, त्या कंबाईनच्या पेपरमध्ये असेल किंवा ग्रामसेवक तलाठी भरती पेपरमध्ये असेल, पंचायत राज एक महत्त्वपूर्ण घटक आहे. महाराष्ट्राची जी काही पंचायत राजचा घटक आहे त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, त्यानंतर शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असतील, हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे. बऱ्याच परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारले जातात. आगामी काळामध्ये जी काही तलाठी भरती होणार आहे, त्यानंतर ग्रामसेवक पदासाठी जी काही भरती प्रक्रिया होणार आहे त्यासाठी सर्वात महत्त्वाचा हा घटक आहे. ग्रामसेवकसाठी असेल आणि तलाठी भरतीसाठी असेल, त्यासाठी आपण सर्वात महत्त्वाचं हे लेक्चर सिरीज पाहत आहोत. मित्रांनो, आजचं जे लेक्चर आहे ते 4 नंबरचं लेक्चर आहे. म्हणजे यापूर्वी आपण 3 लेक्चर व्हिडिओ अपलोड केले, तर ते तुम्ही तिन्ही व्हिडिओ पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. सेपरेट प्लेलिस्ट आहे. ग्रामसेवक भरती 2023च्या अंतर्गत त्या प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओ आहेत, तुम्ही व्हिडिओ पहा. त्या लेक्चरच्या माध्यमातून तुमचा परिपूर्ण पंचायत राज हा घटक होणार आहे. मित्रांनो, लेक्चर आवडत असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा. अजूनपर्यंत आपल्याला चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन नवीन अपडेट आपल्याला या ठिकाणी येत राहतील. मित्रांनो, या ठिकाणी 31वा प्रश्न पहा. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाने 8 सप्टेंबर 1961 रोजी टिंबटिंब समितीच्या अहवालावर आधारित महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा 1961 सहमत केला. कोणत्या समितीच्या शिफारसीच्या नंतर महाराष्ट्र सरकारने जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा 1961 लागू केला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीनुसार किंवा वसंतराव समितीचं जे काही अहवाल आहे त्या अहवालाच्या शिफारसीनुसार त्या अहवाल सादर केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा 1961 अस्तित्वात आला. आणि आत्ताच्या जे काही महाराष्ट्रातल्या ज्या जिल्हा परिषद आहेत आणि पंचायत समिती आहे त्यांचा कारभार 1961च्या कायद्यानुसार चालतो. महाराष्ट्रातील मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958नुसार महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामपंचायतचा कारभार 1958च्या कायद्यानुसार चालतो. तर या ठिकाणी पहा, कधी सादर केला? 8 सप्टेंबर 1961 रोजी समितीच्या अहवालावर सहमत केला. म्हणजेच जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा 1961 कधी सहमत केला गेला असा जर तुम्हाला प्रश्न असा विचारला तर त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, 8 सप्टेंबर 1961 रोजी हा कायदा सहमत केला गेला. कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार? वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीनुसार. मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण बोगीरवार समिती असेल, पी.बी. पाटील समिती असेल, बापूराव काळे समिती असेल, या सर्व समितीविषयी सविस्तर माहिती चर्चा केलेलीच आहे. मित्रांनो, वसंतराव नाईक जी समिती आहे त्या समितीला लोकशाही विकेंद्रीकरण समितीसुद्धा असं म्हटलं जातं. या समितीने 226 शिफारसी केल्या होत्या. त्या महत्त्वपूर्ण शिफारसी आपण कालच्या लेक्चरमध्ये चर्चा केलेली आहे. त्यानंतर 1961च्या कायद्याला 15 मार्च 1962 रोजी मान्यता मिळाली. मान्यता कधी मिळाली? 15 मार्च 1962 रोजी या कायद्याला म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 या कायद्याला 15 मार्च 1962 रोजी मान्यता मिळाली. हा कायदा महाराष्ट्रामध्ये 1 मे 1962 रोजी राज्यभर लागू करण्यात आला. हे जे 3 महत्त्वपूर्ण तारखा आहेत या सर्व तुम्ही तारखा लक्षात ठेवा. या कायद्याला मान्यता 15 मार्च 1962ला मिळाली. 1 मे 1962 पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कायदा लागू करण्यात आला. त्यानंतर 8 सप्टेंबर 1961 रोजी हा कायदा सहमत करण्यात आला. त्यानंतर पंचायत राज व्यवस्था लागू करणारे महाराष्ट्र हे भारतातील 11वे राज्य आहे. हे महत्त्वपूर्ण आहे. कितवं राज्य आहे? तर 11वे राज्य आहे. त्यानंतर मित्रांनो, 32वा प्रश्न पहा. पुढील 2 विधानापैकी योग्य विधान ओळखा. कोणतं योग्य विधान आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. पहिलं विधान दिलेलं आहे, महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 हा मुंबई व उपनगर मुंबई या 2 जिल्ह्याला लागू होतो. अशा प्रकारचा एक प्रश्न विचारला आहे. त्यानंतर दुसरा आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 मुंबई व उपनगर मुंबई या 2 जिल्ह्याला लागू होत नाही. या ठिकाणी प्रश्न विचारला योग्य विधान. तर याचं योग्य जे विधान आहे ते बी नंबरचं आहे. म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मुंबई व उपनगर मुंबई या 2 जिल्ह्याला लागू होत नाही. कारण का की ग्रामीण भागामध्ये किंवा त्या ठिकाणी जिल्हा परिषद अस्तित्वात नाहीत. म्हणजे मुंबई आणि मुंबई उपनगरला जिल्हा परिषद अस्तित्वात नाहीत, म्हणून हा कायदा मुंबई आणि मुंबई उपनगर यांना लागू होत नाही. या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे म्हणजे 3ऱ्या नंबरचं बी पर्याय बरोबर आहे. त्यानंतर आता पंचायत राजची काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहेत ती वैशिष्ट्य आपण या ठिकाणी समजून घेऊया. पंचायत राजची वैशिष्ट्य: स्वतःचा कायदा करून पंचायत राज स्थापन करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे.
कितवं राज्य आहे? पहिल्या क्रमांकाचं, म्हणजे स्वतःचा कायदा स्थापन करून महाराष्ट्रामध्ये पंचायत राज अस्तित्वात आणणारे पहिले राज्य आहे भारतामधले. त्यानंतर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व इतर राज्यातील जिल्हा परिषदच्या मानाने अधिक अधिकार आहेत. महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदला इतर राज्याच्या मानाने जिल्हा परिषदला अधिक अधिकार दिलेले आहेत. त्यानंतर जिल्हा हा नियोजन व विकासाचा महत्त्वाचा घटक मानण्यात आलेला आहे. महाराष्ट्राच्या पंचायत राजमध्ये जिल्हा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. नियोजनाचा आणि विकासाचा घटक म्हणून जिल्हा परिषदला महत्त्व दिलेलं आहे. त्यानंतर चौथा पॉईंट आहे, या कायद्याने लोकसभा व विधानसभा सदस्यांना जिल्हा परिषदवर प्रतिनिधित्व नाकारले आहेत. म्हणजे जिल्हा परिषदवर लोकसभा आणि विधानसभेच्या सदस्यांना प्रतिनिधित्व नाकारलेलं आहे. त्यानंतर पाचवा पॉईंट पहा, जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषद व देखरेख ठेवतो, परंतु पंचायत राज संस्थाच्या कारभारात हस्तक्षेप करत नाही. म्हणजे जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदवर देखरेख ठेवतो, पण त्यांच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्थेमध्ये तशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर 6वा पॉईंट पहा, इतर राज्यात जिल्हाधिकारी हा पंचायत राज संस्थेचा प्रमुख घटक आहे. इतर राज्याचा जर विचार केला किंवा इतर राज्याच्या पंचायत राज संस्थेचा जर विचार केला तर जिल्हाधिकारी हा पंचायत राज संस्थेचा प्रमुख घटक मानला जातो, पण महाराष्ट्रामध्ये तशा प्रकारचं नाही. त्या ठिकाणी देखरेख ठेवतो, परंतु पंचायत राज संस्थांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना नाही. त्यानंतर 7वा पॉईंट पहा, महाराष्ट्र ग्रामपंचायत कारभार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 19 चालतो. 1958 नुसार मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतचा कारभार चालतो. याचं नामकरण 2012ला करण्यात आलं. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम अशा प्रकारे करण्यात आलं. या संदर्भात म्हणजे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 या कायद्यासंदर्भात आपण सविस्तर चर्चा पहिल्या लेक्चरमध्ये असेल, दुसऱ्या लेक्चरमध्ये असेल, तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण सविस्तर चर्चा केली. ते तुम्ही तिन्ही लेक्चर पहा. मित्रांनो, जर लेक्चर आवडत असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. जर चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात जर तुम्ही तयारी करत असाल तर तलाठी टेस्ट सिरीज आपण सुरू केली. 98 रुपयामध्ये टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता. आगामी काळामध्ये 4122 पदासाठी तलाठी भरतीची जाहिरात येणार आहे. यामध्ये तुम्हाला TCS आणि IBPS पॅटर्ननुसार 1000 प्रश्नाचा सराव संच असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, यामध्ये एकूण 10 टेस्ट सिरीजचे पेपर तुम्हाला दिले जातील. टेस्ट सिरीजचं खास वैशिष्ट्य म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे विश्लेषण असेल. हस्तलिखित PDF स्वरूपामध्ये तुम्हाला विश्लेषण दिले जाईल. रजिस्ट्रेशन सुरुवात आहे 9921 273 558 या नंबरला तुम्ही संपर्क करा आणि रजिस्ट्रेशन तुमचं कन्फर्म करा. त्यानंतर मित्रांनो, 33वा प्रश्न पहा, महाराष्ट्र विधानमंडळाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 व महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती 1961 मध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने टिंब विधेयक विधानमंडळामध्ये सादर केले. IMP प्रश्न आहे तलाठी भरतीसाठी आणि ग्रामसेवक भरतीसाठी. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न आहे. या ठिकाणी पहा, 1958चा जो आणि 1961चा जो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम आहे, यामध्ये सर्वप्रथम सुधारणा करण्यासाठी विधिमंडळामध्ये कोणतं विधेयक सादर करण्यात आलं? तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, सुधारणा विधेयक 1994. कोणतं? सुधारणा विधेयक 1994 सादर केलं. आणि 73व्या घटनादुरुस्तीच्या नंतर या दोन कायद्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 आणि 1961 या दोन कायद्यामध्ये सर्वप्रथम सुधारणा करण्यात आली. आणि सुधारणा केल्यानंतर यामध्ये नेमकं सुधारणा काय करण्यात आली? तर या सुधारणेनुसार महाराष्ट्रात राज्य वित्त आयोग 1 नंबर, त्यानंतर दुसरा आहे राज्य निवडणूक आयोग ची स्थापना करण्यात आली. म्हणजे ही सुधारणा कशासाठी करण्यात आली? तर महाराष्ट्रामध्ये राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यासाठी आणि राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यासाठी 1994ला विधिमंडळामध्ये ते विधेयक सादर करण्यात आलं आणि तशा प्रकारचे त्यामध्ये सुधारणा करण्यात आली. आपण कालच्या लेक्चरमध्ये राज्य निवडणूक आयोग याविषयी सविस्तर माहिती पाहिली. राज्य निवडणूक आयोगाचं कलम काय, नेमकं कार्य काय आहे, त्यानंतर मतदार याद्यांना तयार करणे, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे काही निवडणूक आहे त्या निवडणुका घेण्याचं काम राज्य निवडणूक मंडळ करत असते. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण राज्य वित्त आयोग आपण समजून घेऊया. राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्याची नियुक्ती कोण करते? तर राज्याचे राज्यपाल करतात. वित्त आयोगाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा कार्यकाळ असतो. पहिला वित्त आयोग 23 एप्रिल 1994 रोजी. पहिला वित्त आयोग कधी स्थापन झाला? 23 एप्रिल 1994 रोजी पहिला वित्त आयोग महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्यात आला. त्यावेळेचे अध्यक्ष म्हणजे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष शांताराम घोलप होते. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्र राज्याचे पहिला
वित्त आयोगाचे अध्यक्ष शांताराम घोलप. त्यानंतर पहिला वित्त आयोग कधी स्थापन करण्यात आला? 23 एप्रिल 1994 रोजी पहिला वित्त आयोग स्थापन करण्यात आला. सदस्य कोण कोण होते? श्री म. सुकथनकर, त्यानंतर संतोषराव गोडे, त्यानंतर श्रीमती प्रभाताई झाडबुक्के इत्यादी सदस्य, म्हणजे हे 3 सदस्य पहिल्या राज्य वित्त आयोगाचे सदस्य होते. अध्यक्ष शांताराम घोलप होते. त्यानंतर मित्रांनो दुसरा वित्त आयोग पहा. दुसरा वित्त आयोग 31 जानेवारी 1997 रोजी स्थापन करण्यात आला. श्री वासुदेवन हे त्यावेळेचे अध्यक्ष होते. तिसरा वित्त आयोग जानेवारी 2005 मध्ये अध्यक्ष होते श्री सतीश त्रिपाठी. त्यानंतर चौथा वित्त आयोग JP डांगे अध्यक्ष होते. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये पहिल्या वित्त आयोगाचे तुम्हाला अध्यक्ष लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वित्त आयोगाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो. वित्त आयोगाच्या सदस्याची व अध्यक्षाची नेमणूक कोण करते? राज्यपाल करतो. अशा प्रकारे तुम्हाला राज्य वित्त आयोग असेल याची सविस्तर माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. जर ग्रामसेवक पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ग्रामसेवक पदासाठी जो सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कृषीचा घटक. कृषीच्या घटकावर म्हणजे तांत्रिक क्वेश्चन तुम्हाला 40 क्वेश्चन येणार आहेत. 40 क्वेश्चन म्हणजे तुमचे 80 मार्क्स कव्हर होणार आहेत. त्यासाठी आपण 5000 प्रश्नाचे एक PDF तयार केले. ते तुम्ही 98 रुपयामध्ये जॉईन करू शकता. 1 लाइनर क्वेश्चन आहेत जे तुम्हाला पाठ करायला सोपे असतील. हा जर कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर 9921 273 558 या नंबरला तुम्ही संपर्क करा आणि ग्रामसेवक संदर्भात जे काही महत्त्वपूर्ण नोट्स आहेत ते नोट्स तुम्ही प्राप्त करू शकता. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी पंचायत राज मूल्यमापनासाठी, या ठिकाणी प्रश्न पहा, मूल्यमापनासाठी कोणत्या समितीची स्थापना केली नाही? अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. महाराष्ट्र शासनाने पंचायत राज ज्यावेळेस अस्तित्वात आली, महाराष्ट्र शासनाने पंचायत राजचा स्वीकार केला. त्यानंतर पंचायत राजच्या मूल्यमापनासाठी कोणत्या समितीची शिफारस केलेली नाही किंवा कोणत्या समितीची स्थापना केली नाही? या ठिकाणी 4 पर्याय दिलेत पहा. प्राचार्य PB पाटील समिती 1984ला या समितीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर वसंतराव नाईक समिती 1960ला या समितीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर बापूराव काळे समिती 1980ला स्थापना करण्यात आली. त्यानंतर बोंगीरवार समिती 1970ला या समितीची स्थापना करण्यात आली. प्रश्न आपल्याला विचारला आहे की पंचायत राज मूल्यमापनासाठी कोणत्या समितीची स्थापना केली नाही? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो दुसऱ्या नंबरचं, वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना करण्यात आली आणि पंचायत राजचा स्वीकार करण्यात आला. म्हणजे ही पहिली जी समिती आहे 1960ला स्थापन झाली. त्यामुळे ही समिती पंचायत राजच्या मूल्यमापनासाठी स्थापन करण्यात आलेली नाही. 1960ला या ठिकाणी सर्वप्रथमच अस्तित्वात आलं पंचायत राज व्यवस्था. म्हणून वसंतराव समिती जी आहे ती वसंतराव समिती पंचायत राजच्या मूल्यमापनासाठी अस्तित्वात आली नाही, तर पंचायत राजचं सुरुवातीसाठीच म्हणजे सुरुवात स्वीकारण्यासाठीच वसंतराव नाईक समिती आली. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही सिरियससुद्धा लक्षात घेऊ शकता की 1960च्या नंतर 1970ला बोंगीरवार समिती स्थापन केली. ही मूल्यमापनासाठी समिती स्थापन केली होती. त्यानंतर मित्रांनो 1980ला एक समिती स्थापन झाली, बाबूराव काळे समिती. त्यानंतर 1984ला प्राचार्य PB पाटील समिती. अशा प्रकारे एकूण 3 समित्या ह्या महाराष्ट्राच्या पंचायत राज संदर्भाचे महत्त्वपूर्ण मूल्यमापनासाठी स्थापन करण्यात आल्या होत्या. एकूण महाराष्ट्रातले जे काही पंचायत राज आहे ती पंचायत राजच्या समित्या या 4 समित्या महत्त्वपूर्ण आहेत. या 4ही समित्याचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. या 4ही समितीचा अभ्यास आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये डिस्कस केले. वसंतराव नाईक समितीची सविस्तर माहिती दिली आहे, बोगीरवार समितीची सविस्तर माहिती दिली आहे, प्राचार्य PB पाटील समितीची सविस्तर माहिती दिली आहे, त्यानंतर बापूराव काळे समितीची सविस्तर माहिती दिली. सर्व व्हिडिओ तुम्ही पहा. त्यानंतर मित्रांनो केंद्रामध्ये म्हणजे केंद्र सरकारने जे काही भारत सरकारने पंचायत राज भारतामध्ये अस्तित्वात व्हावं यासाठी कोणकोणत्या समित्या स्थापन केले, महत्त्वपूर्ण त्यांचा टप्पा काय आहे ते आपण या ठिकाणी डिस्कस करू. या ठिकाणी पहा, सर्वप्रथम गुलझारीलाल नंदा समिती भारत सरकारने स्थापन केली होती. कलम 40 नुसार, म्हणजे कलम 40 काय सांगते की भारतीय राज्यघटनेचं भाग 4 मध्ये कलम 40 स्थानिक स्वशासन अभ्यास करण्यासाठी गुलझारीलाल नंदा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली. काँग्रेसने ही समिती स्थापन केली होती. या समितीमध्ये गुलझारीलाल नंदा, बाबू जगजीवनराम, त्यानंतर केशव मालवीय हे सदस्य होते. या समितीनं कोणकोणत्या शिफारसी केली होत्या तर शिफारसी पंचायत राज व्यवस्थेस प्रोत्साहन देण्यासाठी शिफारस केली होती. त्यानंतर सत्तेचे विकेंद्रीकरण करावे या समितीनं म्हटलं होतं. त्यानंतर ग्रामपंचायतीमधील
पक्षीय राजकारणापासून ग्रामपंचायतला दूर ठेवावे, निवडणुकीसाठी प्रौढ मतदान पद्धतीचा स्वीकार करावा, अशा प्रकारची शिफारस गुलजारी नंदा या समितीने केली होती. त्यानंतर मित्रांनो सिमला परिषद भरली होती 1954ला सिमला या ठिकाणी एक परिषद भरली होती. जून 1954मध्ये श्रीमती कौर यांनी सिमला येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासासाठी एक परिषद भरली होती. त्यानंतर मित्रांनो त्या समितीने म्हणजे सिमला परिषदेने नेमकं शिफारसी काय केले तर या ठिकाणी 5 शिफारसी. गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत त्यांचा शासकीय अनुदान द्यावे. त्यानंतर ग्रामपंचायत सर्व जनतेचे प्रतिनिधित्व असावे. गावाच्या बैठकीत ग्रामपंचायतचा अर्थसंकल्प व कार्यक्रमांना मंजुरी देण्याचा अधिकार हा गावाच्या बैठकीमध्ये जे काही ग्रामसभा आत्ता अस्तित्वात आहे तशा प्रकारे त्यांनी त्यावेळी सूचना केली होती. त्यानंतर जे काही सिमला परिषद आहे त्या सिमला परिषदेच्या काही शिफारशी आहेत ते 27 जून 1954 रोजी शिफारसी स्वीकारण्यात आल्या. म्हणजे भारत सरकारने 27 जून 1954 रोजी सिमला परिषदेमधली जे काही महत्त्वपूर्ण शिफारशी होत्या त्या सर्व शिफारसी त्यांनी स्वीकारल्या आहेत. म्हणजे श्रीमती कौर यांनी या ठिकाणी सिमला परिषद भरवली होती. त्यानंतर मित्रांनो केंद्र सरकारने पंचायत राज अस्तित्वात आणण्यासाठी बलवंतराय मेहता समितीची स्थापना केली होती. जानेवारी 1957ला बलवंतराय मेहता समितीचा अहवाल नोव्हेंबर 1957ला सादर करण्यात आला. त्यानंतर अशोक मेहता समिती स्थापन केली डिसेंबर 1977ला. अशोक मेहता समितीचा अहवाल ऑगस्ट 1978ला सादर केला गेला. त्यानंतरची समिती आहे GVK राव समिती. ही समिती स्थापन केली 1985ला. या समितीने आपला अहवाल 1986ला भारत सरकारला स्वीकारला गेला. या समितीला सुद्धा आपण असं म्हणतो की ग्रामीण विकास व दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रशासकीय व्यवस्थाबाबत समिती या समितीला असं सुद्धा म्हटलं जाऊ शकते. म्हणजे पंचायत राज व्यवस्था निर्माण करण्यासाठी ह्या सर्व महत्त्वपूर्ण समिती आहेत जे काही केंद्र स्तरावर असतील त्यानंतर राज्य स्तरावर असतील या सर्व समितीचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक चॅप्टरचा म्हणजे बलवंतराय मेहता समितीची असेल त्याची स्थापना कधी झाली, त्यांचा अहवाल सगळी त्यांनी सादर केला, त्यांनी एकूण किती शिफारसी केल्या होत्या, त्यामध्ये सदस्य कोणते होते, त्यामध्ये सर्वात महत्त्वाची शिफारस कोणती आहे, त्यापैकी कोणत्या शिफारसी भारत सरकारने स्वीकारला, या सर्व घटकाचा तुम्हाला एखाद्या समितीचा अभ्यास करताना करणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो 35वा प्रश्न पहा. पुढील विधानातील पंचायतची कोणती एक काम नाही, म्हणजे ग्रामपंचायत जी काही कामं आहेत त्या कामापैकी कोणतंही एक काम नाही पुढील विधानापैकी या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. पहिला पर्याय या ठिकाणी दिलेला आहे त्यांनी ग्रामपंचायतच्या कार्यावर देखरेख ठेवून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे. दुसरं आहे गावातील रस्ते बांधणे व स्वच्छता राखणे. त्यानंतर या ठिकाणी पहा तिसरं काम दिले सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करणे. चौथं आहे रस्त्यावर दिव्याबत्तीची सोय करणे. यापैकी जे अयोग्य उत्तर आहे म्हणजे कोणतं काम नाही ग्रामपंचायतचं तर पहिल्या नंबरचं ग्रामपंचायतच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे आणि त्यांच्यावर देखरेख ठेवणे हा पहिल्या नंबरचं काम नाही. हे जे काम आहे ते पंचायत समितीचं काम आहे. पंचायत समितीचं काम काय आहे तर ग्रामपंचायतच्या कार्यावर देखरेख ठेवणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे. इतर जी कामं आहेत म्हणजे रस्ता बांधणे आणि स्वच्छता राखणे, त्यानंतर सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करणे, त्यानंतर गावातील रस्त्यावर दिवाबत्तीची सोय करणे हे ग्रामपंचायतची कामं आहेत. त्यानंतर इतर जी ग्रामपंचायतची कामं आहे महत्त्वपूर्ण कामं आहेत ते सुद्धा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. कारण का की ग्रामपंचायतची कामे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारली जाऊ शकतात. पहिलं काम आहे शेती आणि सिंचन व्यवस्था यांच्यात विकासास मदत करण्याचं काम पहिलं काम आहे. दुसरं आहे प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था आणि त्यावर देखरेख ठेवणे. त्यानंतर ग्रामउद्योग आणि कुटीर उद्योगांना उत्तेजन देण्याचं काम ग्रामपंचायतचं आहे. जन्ममृत्यूची नोंद ठेवणे, त्यानंतर कर संकलन करणे आणि कर्ज वसुली करणे. त्यानंतर मित्रांनो वर्षातून 4 वेळा ग्रामसभा बोलून तिच्यासमोर गावाच्या कामाचा अहवाल सादर करणे आणि गावाच्या विकासासाठी योजनासंदर्भात ग्रामसभेमधून गावातील लोकांना माहिती देणे. एकूण 4 ग्रामपंचायत एका वर्षामध्ये होतात. कोणकोणत्या होत्या ते तारखे तुम्हाला माहितीच आहेत. ग्रामसभेविषयी सविस्तर लेक्चर आपण एक अपलोड केले, ते सुद्धा लेक्चर तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर 7वं आहे वैद्यकीय उपचाराची सोय करणे आणि साथीच्या रोगासंदर्भात गावामध्ये जनजागृती करण्याचं काम ग्रामपंचायतचं आहे. त्यानंतर मित्रांनो 36वा प्रश्न पहा. 73व्या घटना दुरुस्ती कायदा खालीलपैकी कोणत्या राज्यात लागू नाही? IMP प्रश्न आहे. 73वी घटना दुरुस्ती लागू झाली. 73व्या घटना दुरुस्तीनुसार सर्व राज्यांना 73वी घटना दुरुस्ती लागू झाली का? तर त्याचं उत्तर आहे नाही. काही राज्यांना 73वी घटना दुरुस्ती लागू नाही. त्यामध्ये कोणती राज्य आहे ते तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी 4 पर्याय दिले तर मेघालय, उत्तर प्रदेश, केरळ आणि गोवा. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कोणत्या राज्यांना लागू नाही
तर मेघालय या राज्याला 73वी घटनादुरुस्ती हा कायदा लागू नाही. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, 73व्या घटनादुरुस्तीचं कलम किती? 243 यम काय सांगते? 73व्या घटनादुरुस्तीनुसार 243 यम कलम असं सांगते की काही भागांना हा कायदा लागू होत नाही किंवा काही भागांना हा वगळून कायदा लागू करण्यात यावा. यामधील या ठिकाणी पहा, जम्मू काश्मीरला हा कायदा लागू नाही. त्यानंतर नागालँड, त्यानंतर मेघालय, त्यानंतर मिझोराम या 4 राज्यांना 73वी घटनादुरुस्तीचा कायदा लागू नाही. महत्त्वपूर्ण हे पाठच करा. जम्मू काश्मीर, नागालँड, मेघालय आणि मिझोराम या 4 राज्यांना 73वी घटनादुरुस्ती कायदा लागू नाही. त्यानंतर राज्यातील अनुसूचित क्षेत्रे असतील, आदिवासी क्षेत्र असतील, त्या क्षेत्रांनासुद्धा हा कायदा लागू नाही. मणिपूरचा डोंगराळ भाग ज्यांच्यासाठी जिल्हा परिषद अस्तित्वात आहे, अशा भागासाठी सुद्धा हा कायदा अस्तित्वात नाही किंवा हा कायदा लागू होत नाही. त्यानंतर पश्चिम बंगालचा दार्जिलिंग जिल्हा, यासाठी दार्जिलिंग गोरखा हिल कौन्सिल अस्तित्वात आहे. त्यामुळे दार्जिलिंग भागासाठी किंवा दार्जिलिंग जिल्ह्यासाठी सुद्धा पंचायत राजचा जो काही 73व्या घटनादुरुस्ती कायदा आहे, तो कायदा या राज्यांनासुद्धा लागू नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, देशातील प्रत्यक्ष लोकशाहीची एकमेव संस्था टिंबटिंब आहे. या ठिकाणी 4 पर्याय दिले. तर देशातील प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे जिथं प्रत्यक्ष लोकशाहीचा आपल्याला उपभोग घेता येते किंवा प्रत्यक्ष लोकशाही आहे अशा प्रकारची देशातील एकमेव कोणती संस्था आहे? संसद, ग्रामसभा, जिल्हा परिषद की विधानसभा? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, प्रत्यक्ष लोकशाहीचं जे काही उदाहरण आहे ती म्हणजे ग्रामसभा आहे. म्हणजे गावातील प्रत्येक जनता किंवा या ठिकाणी जी काही मतदार आहे ते मतदान प्रत्यक्ष ग्रामसभेमध्ये बोलू शकतात. त्या ठिकाणी ही सर्वात महत्त्वाची संस्था म्हणून मानली जाते. ग्रामसभेविषयी आपण सविस्तर यापूर्वी माहिती पाहिली आहे. ग्रामसभा 243 ए या कलमानुसार ग्रामसभा अस्तित्वात आहे. 73व्या घटनादुरुस्तीनुसार ग्राम पातळीवरील पंचायत क्षेत्रातील गावाच्या मतदार यादीत ज्यांची नावे नोंदली आहेत अशा व्यक्तीचा समूह म्हणून ग्रामसभा बनते. ग्रामसभेमध्ये गावातील जे काही मतदार आहेत 18 वर्ष पूर्ण असणाऱ्या व्यक्ती या ठिकाणी ग्रामसभेमध्ये बोलू शकतो, त्यांचे विचार मांडू शकतो. त्यानंतर ग्रामसभेला ग्राम पातळीवर राज्य विधिमंडळाने कायद्याने निश्चित केलेले अधिकार प्राप्त होतात. म्हणजे ग्रामसभेला कोणते अधिकार प्राप्त होतात? तर विधिमंडळाने जे काही कायदा करून अधिकार निश्चित केले असतात ते सर्व अधिकार ग्रामसभेला प्राप्त होतात. म्हणजे विधिमंडळानं जो नियम किंवा जो कायदा लागू केलेला आहे तोच कायदा ग्रामसभेला लागू होतो. त्यानंतर 38वा प्रश्न पहा, 73व्या घटनादुरुस्तीने कायद्याने राज्यघटनेतील कलम टिंबटिंबला व्यावहारिक आकार प्राप्त झालेला आहे. 73व्या घटनादुरुस्तीनुसार राज्यघटनेचे काही कलम आहे, कोणत्या कलमाला व्यावहारिक आकार प्राप्त झालेला आहे? तर कलम 40ला व्यावहारिक आकार प्राप्त झाले. कलम 40 काय आहे? तर राज्यघटनेतील भाग 4मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यामध्ये काय सांगितलं की ग्रामपंचायतचे संघटन करणं गरजेचं आहे, अशा प्रकारचे मार्गदर्शक तत्त्व आहे. हे मार्गदर्शक तत्त्वाचे प्रत्यक्षात अंमलबजावणी म्हणजे 73वी घटनादुरुस्ती आहे. ग्रामसंघाचे संघटन करण्यासंदर्भाची माहिती कलम 40मध्ये दिली होती, पण प्रत्यक्षात 1992ला ज्यावेळेस 73वी घटनादुरुस्ती अस्तित्वात आली त्यानुसार व्यावहारिक रूप म्हणजे या कलमाला खऱ्या अर्थाने त्यावेळेस न्याय मिळाल्यासारखं आहे. त्यानंतर मित्रांनो 39वा प्रश्न पहा, स्थानिक शासन हा टिंबटिंब अनुसूचीतील राज्यसूचीमधील विषय आहे. 7व्या अनुसूचीमधील राज्यसूचीमधील विषय आहे. स्थानिक शासन म्हणजे जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे तो विषय राज्यसूचीमधला आहे, न की केंद्र सरकार की न की राज्य समवर्ती सूचीमध्ये नाही. तर तो विषय कोणता आहे? राज्यसूचीमध्ये आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्र असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय राज्यसूचीतील विषय आहे. कोणत्या सूचीतील विषय आहे? राज्यसूचीतील विषय आहे. त्यानंतर कितव्या अनुसूचीमध्ये आहे? तर 7व्या अनुसूचीमध्ये हा विषय समाविष्ट आहे. स्थानिक शासन व्यवस्थाबद्दल प्रत्यक्ष कायदा करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाला आहे. म्हणजे राज्यसूचीमध्ये हा विषय असल्यामुळे स्थानिक शासन संराज्य आहे त्यामध्ये प्रत्यक्ष कायदे करण्याचा अधिकार हे कोणाला आहे? विधिमंडळाला आहे, न की संसदेला. म्हणजे राज्य विधिमंडळाने जे कायदे करेल ते कायदे स्थानिक स्वराज्य संस्थेला लागू होतात, कारण की हा राज्यसूचीतील विषय आहे. त्यानंतर मित्रांनो शेवटचा प्रश्न पहा, पुढील विधानापैकी अयोग्य विधान कोणते? जिल्हा परिषदचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. जिल्हा परिषद सदस्याचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो.
जिल्हा परिषदच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाचा कार्यकाळ 2.5 वर्षाचा असतो. पंचायत समितीचा कार्यकाळ 4 वर्षाचा असतो. अयोग्य विधान ओळखा, म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर पहिल्या नंबरचं विधान योग्य आहे. जिल्हा परिषदचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सदस्याचाही कार्यकाळ 5 वर्षाचा असतो, हे विधान योग्य आहे. त्यानंतर सी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ 2.5 वर्षाचा असतो, हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यानंतर डी विधान पहा, पंचायत समितीचा कार्यकाळ 4 वर्षाचा असतो, हे विधान चूक आहे. म्हणजे पंचायत समितीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, तर पंचायत समितीचा कार्यकाळसुद्धा 5 वर्षाचा असतो. अशा प्रकारे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, 73वी घटनादुरुस्ती असेल किंवा 73वी घटनादुरुस्ती संदर्भाची काही महत्त्वपूर्ण समिती आहेत, त्या सर्व समित्या आपण आपल्या लेक्चरच्या माध्यमातून कव्हर केल्या आहेत. सर्व पंचायत राजचा हा घटक आपल्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून कव्हर झाला आहे. 1 ते 4 पर्यंतची ही लेक्चर सिरीज आहे. तुम्ही सर्व लेक्चर तुम्ही पहा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर पंचायत राजविषयी जर नोट्स हव्या असतील तर तुम्ही 9921 273 558 या नंबरला संपर्क करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्हाला पंचायत राजविषयी सविस्तर नोट्ससुद्धा उपलब्ध करून दिले जातील. तुम्ही जर मेगा भरती संदर्भात जर तयारी करत असाल तर ग्रामसेवकसाठी आपण 5000 प्रश्नाचा एक प्रश्नसंच तयार केला आहे. तो तुम्ही 98 रुपये देऊन तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतर तलाठी भरती संदर्भात 10 टेसरीचे पेपर तुम्हाला 98 रुपयामध्ये दिले जाणार आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत लिपिक पदासाठी जो एक्झाम होणार आहे त्यासाठी 98 रुपये देऊन आपण टेसरी सुरू केली. त्यानंतर इंग्रजीचा 15 डेचा स्टडी प्लॅन 139 रुपये देऊन तुम्ही जॉईन करू शकता. इंग्रजीचा 14 डेचा स्टडी प्लॅन तुम्ही 139 रुपये देऊन जॉईन करू शकता. यापैकी एखादा जर कोर्स तुम्हाला जर जॉईन करायचा असेल तर 8007578462 या नंबरला पेमेंट करा. 9921 273 558 या नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट शेअर करा. तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईल. अशा प्रकारे मित्रांनो आपण पंचायत राजविषयी सविस्तर लेक्चर पाहिले. मित्रांनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नाही तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर लेक्चर आवडत असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. अजूनपर्यंत आपले टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केली तर टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला असेच अपडेट येत राहतील. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.